छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून राज्यात सुरू असलेल्या वादग्रस्त मुद्द्यांवर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी झी 24 तासशी बोलताना मन मोकळं केलं. ब्राह्मण प्रतिपालक दादोजी कोंडदेव अशा अनेक मुद्द्यांवर 95 वर्षांच्या व्रतस्थ विद्यार्थ्यानं आपल्या मुलाखतीतून प्रकाश टाकला. इतिहास जाणून घेण्यासाठी प्रत्येकानंच विद्यार्थी होऊन अभ्यास करण्याची गरज असल्याचं परखड मत बाबासाहेब पुरंदरेंनी झी 24 तासवर बोलताना व्यक्त केलं. अशा अनेक कळीच्या मुद्द्यांवर बाबासाहेब पुरंदरेंची केलेली ही खास बातचीत. आजकाल सध्या वाद चाललेला आहे. शिवाजी महाराज हे ब्राह्मण पालक होते का नव्हते यावरून हा प्रश्न मी वगळतो आणि मी आपल्याला विनंती करतो की आपण प्रश्न विचारूच नाही. कारण याला जोपर्यंत राजकीय रंग चढतो आहे तोपर्यंत हा विषय बाजूला ठेवावा, वगळू नये, कायमचा डिस्कार्ड करू नये, पण तो अभ्यासाकरता वेगळा ठेवावा. म्हणजे त्याच्यात जे निर्णय रंग येतात ना ते रंग टाळून शुद्ध अभ्यास हा आपल्याला पडेल. म्हणून या प्रश्नाचं मी अतिशय नम्रपणे मी उत्तर देण्याचं नाकारतो, म्हणा टाळत नाही आहे, मला माहिती आहे, पण मी नम्रपणे नाकारतो. आपण क्षमा कराल अशी मला खात्री. काय राजकारण होतं आहे का या संपूर्ण मुद्द्याचं? त्याचाही मी विचार करत नाही. कारण जर आपण वर्तमानकालीन वादांच्या विषयात आपण पडलो, कॉन्ट्रोवर्सीच्या पलीकडे जाऊन आपल्याला काही करता येईल का नाही. विरोधी शब्द नको, सूचना असाव्यात, दुरुस्त्या असाव्यात, कारण चुका होतात, पण दुरुस्त्या असाव्यात, पण भांडण नसावं, वैर नसावं. महाभारतातील कृष्णाची भूमिका आपण जरूर अभ्यासावी. ती भूमिका कशी आहे, ती विधायक आहे. तस्मात् तुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय असं म्हणणारा कृष्ण हा विधायक काम करतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेच आपण शिवाजी महाराजांच्याबद्दलही ठेवावं. लोकांना उत्तर कशी मिळणार याच्यामधून? लोकांना उत्तर त्यांनी संभ्रम वाढत चाललेला आहे. आयतं मिळवण्याची फार सवय लागली आपल्याला, की कोणीतरी बोलावं मग आपण त्यावर फक्त चर्चा कराव्यात. बाजूला ठेवा, स्वतः अभ्यास करायला बसा. त्या अभ्यासात आपल्याला जे काही सापडेल ते लोकांच्यापुढं मांडा, त्यातलं शिका. आयत्या विषयावरती स्तुती मग कित्येकदा ती खोटी असते, किंवा आयत्या विषयावरती मतभेद तेही कित्येकदा अभ्यासात शून्य असतात. या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजे. विद्यार्थ्याची भूमिका घेतली पाहिजे, आणि ते जर केलं ना तर राष्ट्र पुढे जाईल. नाही तर फक्त वादाच्या भोवऱ्यात सापडेल, नुसत्या येतील. अफजल खान आणि शिवाजी महाराजाचं युद्ध झालं म्हणा, संघर्ष झाला म्हणा, तर हे एका मुस्लिम राजानं हिंदू राजावर चाल करून आला होता म्हणून होतं काय, का राजाचं आणि सरदाराचं युद्ध होतं? कारण यावर सुद्धा वेगवेगळे मतांतर आहेत. अफजल खान कोण होता याच्यापेक्षा मदानी मेहतर कोण होता हे पहा. समजा आरमार उत्कृष्टरित्या सांभाळणारा दौलत खान कोण होता याचा विचार करा. आदर्श ठेवायचा असेल तर भांडणाचा नाही, एकत्वाचा, एकरूप होऊन लढण्याचा, झुजण्याचा, आणि महत्त्वाकांक्षेनं विधायक चांगलं काम करण्याचा हा आपण आदर्श ठेवला पाहिजे. महाराजांनी शत्रूच्या स्त्रियांचा, विद्वानांचा, वृद्धांचा, राष्ट्रपुरुषांचा कधीही अपमान किंवा अवमान, हेटाळणी कधीही केली नाही. आमची भूमिका तीच असावी. शिकावं, याकरता आम्हाला जे काही स्वीकारावं लागेल ते स्वीकारावं. नाटकामधून, पुस्तकामधून, भाषणामधून किंवा इतर पुस्तकामधून सुद्धा, साहित्यामधून सुद्धा शिवाजी महाराज जे लोकांसमोर आलेले आहेत ते आता वेगळ्या पद्धतीनं पोहोचत आहेत. उदाहरणार्थ दादोजी कोंडदेव गुरु होते का नव्हते हा सुद्धा संदेश अजून लोकांपर्यंत पोहोचलेला नाही आहे. काय अडचण आहे, म्हणजे की लोकांपर्यंत हा पोहोचत नाही का, आणखीन दुसरं काय? अभ्यास करा, ठरवा कोण कोणाचे गुरु होते, आणि स्वतःचे गुरु व्हा. स्वतः शिका. प्रतिभा आहे की नाही, तिथं चाणक्य निर्माण झाले, तिथं भास्कराचार्य निर्माण झाले, ज्याकडे आजचेही पण महापंडित इथं निर्माण झालेले मी आज पाहतो आमच्या गावात विद्यमान आहेत. त्यांच्यापासून मी काही शिकणार आहोत की नाही, का तो काय म्हणतो तो काय म्हणतो
यांची फक्त ते विचारात घ्या, पण त्याच्यावर भांडत बसू नका. हा मी उपदेश नाही करत आहे, माझं मन मी सांगतो आहे. याचं जे घेण्यासारखं असेल जरूर घ्या, जे टाकून येण्यासारखं असेल ते ताबडतोब बाजूला ठेवा. मी म्हणजे ब्रह्मदेव नव्हे, मी एक विद्यार्थी आहे आपल्याचसारखा. त्या अभ्यासातनं जे सापडेल ते आमचं, अभ्यासातनं जे बघावं लागेल ते ज्ञान माझ्यापुरतं मी बघून ठेवीन, बाजूला ठेवीन. भांडत बसणार नाही. भांडण्याचा काळ नाही आहे, एकत्वाचा काळ आहे. 2017 आहे आज. तर यावेळेससुद्धा लोकांपर्यंत शिवाजी महाराजांचं खरं चारित्र्य पोहोचलेलं नाही आहे. तुम्ही सुद्धा आता सांगितलं थोड्या वेळापूर्वी. तर मला सांगा की तुमचे जे प्रयत्न होते आत्तापर्यंत किंवा तुमच्यासारख्या अनेक लोकांनी जे प्रयत्न केलेले आहे ते कुठेतरी प्रयत्न काही प्रमाणामध्ये कमी झाले असं वाटतंय का? लोकांपर्यंत पोहोचवताना त्याचं वेगळ्या अर्थानं पोहोचवलं जातं, संदर्भ जे आहेत ते वेगळ्या अर्थानं पोहोचवलं जातं. आमचं स्वराज्य अजून बाल्यावस्थेत आहे, कारण नुकते आम्ही 70 वर्षापूर्वी स्वतंत्र झालेलो आहोत. आता आम्हाला खूप करायचं आहे, मिळवायचं आहे. असंतुष्ट असतं का नाही. सगळ्याच गोष्टीच्या एकदम होणार नाहीत, तशा ते ताबडतोबही होणार नाही, त्याला वेळ लागणारच. ईश्वरचंद्र सेन हे नाव उच्चारल्यानंतर महाराष्ट्रातल्या किती लोकांना या माणसाबद्दल 10 वाक्य बोलता येतील? नाही ना बोलता. इतकं नाही, रमण महर्षी या व्यक्तीचं नाव मी उच्चारल्यानंतर किती लोकांना रमण महर्षींच्याबद्दल बोलता येईल? नाही बोलता येणार. आमच्यात होऊन गेलेल्या मोठ्या लोकांच्याबद्दल आम्हाला बोलता येते का? नाही बोलता येत, कारण अजून आम्ही त्या अभ्यासापर्यंत पोचलेलो नाही. पण पोचणं हे आमचं व्रत आहे, भांडण हे आमचं व्रत नाही. आणि म्हणून ह्याच्यावर भांडत बसण्यापेक्षा आपण निर्णय घ्यावे. जर गॅलिलिओ हा फार मोठा संशोधक होता आणि त्यांनी मांडलेला सिद्धांत हा 17व्या शतकातला सिद्धांत हा 1992 मान्य केला जातो, तर त्यामध्ये आपण फारसे उशीर नाही करत आहे. पण ते करतायत, ते मान्य करतात. मान्य केल्यानंतर त्याला शास्त्रीय पातळीवरही लोक मान्यता देत आहेत, हे महत्त्वाचं आहे. मतभेदाच्यात काही वेगळंच आहे. इथं मत स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे. आपापले विचार जरूर मांडावेत. इतिहासातल्या संदर्भातला एखादा शब्द येतो आणि नंतर सोशल मीडिया आत्ताच्या कालावधीमध्ये तरुणाची माथी भडकावण्याचं काम करतायत. अशा तरुणांना तुम्ही तर म्हटलेलंच आहात म्हणा, अभ्यास म्हणा किंवा काय म्हणा, शिक्षणाच्या माध्यमातून किंवा इतर कोणत्या क्षेत्राच्या माध्यमातून सुजाण करण्याची गरज जाणवते तुम्हाला? शिकणं, अभ्यास करणं हा त्याला मार्ग आहे. आयते विचार हे कित्येकदा धोक्याचे असतात आणि आयते विचार हे कितीदा फायद्याचे असतात. ते कोणी दिलेत हा विचार करू नये, स्वीकार करावा. पण धोक्याचे असतील ते माझ्या प्रत्यक्ष मुलांनी जरी सांगितले तरी मी ते बाजूला ठेवावेत, प्रत्यक्ष वडिलांनी जरी सांगितले तरी ते बाजूला ठेवावेत. हा माझा विधायक विचार आहे. आपल्याला पटतील न पटतील तर आपला विचार आहे, पण तो विधायक मार्गाने आपल्याला पुढे जायचे. ही जर भूमिका आज आम्ही प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक विषयात जर आम्ही ठेवली तर किती चांगलं होणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.